वेदांत श्रवण जाहला सकळ सटीक उपनिषदे वाचिली समूळ परी तन्मानस अक्षयी चंचळ राहीना तळमळ तयांची घेता साई समर्थांचे दर्शन निवाले पाटणकरांचे नयन करुनी पायांचे अभिवंदन यथोक्त पूजन संपादिले मग होऊनी बद्धांजुळी बैसूनी सन्मुख बाबांचे जवळी अनंतराव प्रेम समेळी करुणा बहाळी पुसतकी केले विविध ग्रंथावलोकन वेद वेदांग उपनिषदाध्ययन केले सच्छास्त्र पुराण श्रवण परी हे निर्विण्ण मन कैसे वाचिले ते व्यर्थ गेले ऐसेच आता वाटू लागले अक्षरहीन भावार्थी भले वाटती चांगले मजहून वाया गेले ग्रंथावलोकन वाया शास्त्र परिशीलन व्यर्थ हे सकळ पुस्तकी ज्ञान अस्वस्थ मन हे जोवरी कायती फोल शास्त्र व्युत्पत्ती किमर्थ महावाक्यानुवृत्ती जेणेन लाधे चित्तास शांती ब्रह्मसंवित्ती काशाची कर्णोपकरणी परिसिली वार्ता साई दर्शने निवारे चिंता विनोद गोष्टी वार्ता करिता सहज सत्पथा लाविती ते म्हणवून महाराज तपोराशी पातलो आपुल्या पायापाशी येईल स्थैर्य माझिया मनासी आशीर्वचनासी द्या ऐशा तव महाराज झाले कथिते एका विनोदपर आख्यायिकेते जेणे अनंतराव समाधाना ते पावले साफल्यते ज्ञानाच्या